गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण द सिक्रेटमधली आज चॅप्टर 2 पार्ट 3 वाचणार आहोत. जेम्स रे, तत्त्वज्ञ, वक्ता, लेखक, समृद्धी व मानवीय क्षमता कार्यक्रमांचा निर्माता. चांगल्या भावना अनुभवण्याचा सिद्धांत हा तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांनाही लागू होतो. भावपरिवर्तक म्हणून हे पाळीव प्राणी अत्यंत आश्चर्यजनक काम करतात. पाळीव प्राणी तुम्हाला उच्चतम अशा भावस्थितीत नेऊ शकतात. जेव्हा घरातील पाळीव प्राण्याविषयी तुमच्या मनात प्रेम उचंबळून येतं, तेव्हा या प्रेममय मनस्थितीमुळे तुम्ही विश्वातील प्रेम, चांगुलपणा, अनेक चांगल्या गोष्टी आकर्षित करता. केवढी मोठी देणगी आहे ही! विचार आणि प्रेम यांचा संयोगच आकर्षणाच्या नियमाला अमर्याद सामर्थ्य बहाल करतो. खरं सांगायचं तर अनेक महान विचारवंत तत्ववेत्याने आकर्षणाच्या नियमाच्या संदर्भात बोलताना त्याला प्रेमाचा नियम म्हणून संबोधलं होतं. का ते आपोआप कळेल. थोडा विचार करून पहा. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीविषयी वाईट विचार मनात आणता, तेव्हा ते वाईट विचार तुमच्या जीवनात साकारलेले आढळून येतात. जो सिद्धांत विचारांना वस्तूशी जोडतो आणि त्यायोगे मानवी जीवनातील प्रत्येक समस्येवर विजय मिळवता येण्याची जबरदस्त शक्ती देतो, तो आहे आकर्षणाचा नियम. हा एक शाश्वत आणि आधारभूत सिद्धांत आहे जो प्रत्येक वस्तू, तत्त्वज्ञान, धर्म, शास्त्र या सर्वांमध्ये अंतर्भूत आहे. या प्रेमाच्या नियमाकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. भावना ही इच्छा आहे आणि इच्छा प्रेम होय. भावना इच्छेनुरूप असतात आणि प्रत्येकाच्या मूलभूत इच्छा प्रेम हीच असते. प्रेमाने भरलेले विचार हे सर्वस्वी अजेय अजिंक्य बनतात. चार्ल्स हॅनेल. मार्सी सिमॉफ म्हणतात, जेव्हा तुम्ही आपले विचार आणि भावना समजून घेण्यात आणि त्याच्यावर खरोखर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होता, तेव्हा पहा तुम्ही आपलं जीवन किती सुंदर साकारू शकता. ते यातच खरं स्वातंत्र्य दडले आणि हेच तुमचं खरं सामर्थ्य होय. जॅक कॅनफिल्ड म्हणतात, मी रहस्य जाणून घेतलं, शिकून घेतलं आणि माझ्या जीवनात प्रत्येक उपयोगात आणू लागलो. तेव्हापासून जणू जादू झाली. माझं जीवन बदलून गेलं. लोक ज्याची स्वप्न पाहतात तसं मी जीवन रोज बघतो आहे. मी $45 लाख महालात राहतो. माझी पत्नी इतकी चांगली आहे की तिच्यावरून जीव ओळून टाकावा. मी सुट्टीत मौज मजा करण्यासाठी जगातील उत्तम स्थळी जातो. मी पर्वतारोहण करतो. मी शोधयंत्राचा सफारी यंत्राचा अनुभव घेतो. हे सर्व घडू शकतं फक्त आणि फक्त आकर्षणाच्या नियमामुळं. तर मित्रांनो, हा असा आकर्षणाचा नियम आहे. चॅप्टर 2 पार्ट 3चं सारांश आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.